काय भावना आहेत? विजयी झालेला आहात आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। खरं तर कमी वयाच्या नगराध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बाळस्ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू। खरं तर मोठ्या सभा झाल्या, तुमच्यावर सुद्धा टीका झाली, मात्र तुम्ही कामातून उत्तर दिल्याचं पाहिलं, काय भावना आहे? आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ। खरं तर खूप टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाल्या, मोठी प्रचाराची यंत्रणा आपल्या विरोधात लावली गेलेली होती, मात्र आपला विजय झालेला आहे, काय भावना आहे? या ठिकाणी प्रथमतः मला मोहोळ शहरातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करायचा आहे। या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही, कारण या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे। इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांनी लढाई केली, आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या, पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही। त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातल्या जनतेनं आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे। एकनाथभाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास मंत्री आहेत, त्यांची सभा झाली, त्यांनी या ठिकाणी निधी देतो म्हणून सांगितलं आणि ते मोहोळ शहराला आता निधी भरघोस देणार आहे। राजाभाऊ खरे असतील, उमेशदादा पाटील असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, चरणराज चौरे असतील, पिप्पू आप्पा देशमुख असतील, या सर्व नेत्यांनी खऱ्या अर्थानं परिश्रम घेतलं। आमचे दिलीप गायकवाड असतील, मिलिंद आष्टूळ असतील, आमचे सर असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं विजयाचं परिश्रम घेतलं। काही आमच्या उमेदवारांचा पराजय झालेला आहे, पराजय झालेल्या उमेदवाराबद्दल देखील आम्ही त्या भागातला नगरसेवक म्हणूनच आम्ही त्यांना ताकद देणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय झाला आणि महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात कमी वयाची बीकॉम झालेली सिद्धी वस्त्रे हे नगराध्यक्ष झाली या मोहोळ शहराला, आणि मी या पॅनल प्रमुख म्हणून मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आनंद आहे।